आपण ज्या अंबाजोगाई शहरामध्ये शासकीय अध्यापक महाविद्यालयातील B.Ed सेवांतर्गत द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी निरोप देत आहोत। ते अंबाजोगाई शहर समुद्रसपाटीपासून सुमारे 2100 फूट उंचीवर बालाघाट डोंगराच्या घाट माथ्यावर वसले आहे। त्यामुळे येथील हवा समशीतोष्ण व कोरडी आहे। श्रेष्ठ कवीची जन्मभूमी व मुनिजनांची योगभूमी होण्याचे भाग्य या नगरीला लाभले। हे गाव धारूर परगण्याखाली होते। मुसलमानी अंमलात ब्रिटिश प्रबळ झाल्यावर इंग्रजी सेनेने लष्करी ठाणे येथे निर्माण केले। निजामी राजवटीत मुसलमान राज्यकर्त्यांना आपल्या संस्कृतीची छाप दृष्टोपतीस यावी म्हणून राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठी या तालुक्याच्या मामलेदाराने सन 1903 मध्ये या शहराला मोमिनाबाद हे नाव कलमेच्या एका फटक्याने दिले। पुढे 50-60 वर्षानंतर दिनांक 18 सप्टेंबर 1948 ला निजामी सत्तेचा शेवट झाला। भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर पुढे 30 ऑक्टोबर 1961 ला अंबाजोगाई हे नाव देण्यात आले। B.Ed महाविद्यालयाचा इतिहास। वर्धा शिक्षण पद्धतीने जीवन शिक्षण देणारा शिक्षक तयार करण्यासाठी सप्टेंबर 1951 मध्ये निजामी राजवटीत लष्करासाठी बांधलेल्या काही इमारतीमध्ये प्रशिक्षण वर्ग सुरू करून ट्रेनिंग कॉलेज उघडण्यात आले। त्यावेळेस कमीत कमी 7वी पास ही अट होती। त्यावेळेस श्री तेरखडकर नावाचे मुख्याध्यापक व 6 सहशिक्षक व 1 प्राचार्य असे या ठिकाणी फील्डमन म्हणून शिक्षण देण्याचे काम सुरू केले व अशा रीतीने B.Ed महाविद्यालयाची सुरुवात झाली। शासकीय अध्यापक महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी रोपवन क्षेत्र 0.4 हेक्टर याच्यामध्ये विविध असं वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि त्याचे संगोपन सुद्धा अतिशय सुंदररित्या करण्यात आलेलं आहे। पर्यावरणाविषयी अतिशय जागरूक अशा प्रकारचं हे महाविद्यालय ओळखलं जातं। याचं सर्व श्रेय या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या प्राचार्या श्रीमती परळीकर मॅडम व त्यांचे सर्व सहकारी येथील कर्मचारी यांना या ठिकाणी जातं। ड्रिप करण्यात आलेले आपल्याला दिसून येतं। या ठिकाणी B.Ed प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुसज्ज असं वसतिगृह देखील या ठिकाणी शासकीय अध्यापक महाविद्यालयात उपलब्ध आहे। द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी झाडं या ठिकाणी भेट देण्यासाठी आणलेली आहेत।